पण मला सांगावसं वाटतं की काय करू नये याकडे पण लक्ष द्यावं. हं, एकतर दुपारी 12 ते 4 मध्ये बाहेर पडणं टाळावं शक्यतो. अति हं. महत्वाचे कामं असतील तर ते 12च्या आतमध्ये किंवा 4 नंतर. त्यानंतर प्राणायामाचा अवश्य तुम्ही रोज प्राणायाम तुम्ही केले पाहिजे. त्याच्यामध्ये शीतली प्राणायाम असतो, अनुलोम विलोम आहे, भस्त्रिका आहे, भ्रामरी आहे, ओंकार आहे. हे सगळे प्राणायाम तुम्ही अवश्य करावे आणि रात्रीचं जागरण टाळावं. नमस्कार मित्रांनो, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, उन्हाळा सुरू झालाय. उन्हाची तीव्रता ही खूप मोठ्या प्रमाणात जाणवते आणि या काळामध्ये आपण पहिली प्रायोरिटी ही आपल्या आहाराला आणि उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यायला हवी, शरीराची कोणती काळजी घ्यायला हवी, कोणकोणते आजार उद्भवू शकतात, या सगळ्या गोष्टींना पहिली प्रायोरिटी द्यायला हवी. तर यामध्ये अनेक प्रश्न पडतात की उन्हाळ्यात काय खायला हवं, काय टाळायला हवं, कोणते पदार्थ असायला हवेत, कोणती फळं असायला हवेत. यात उष्णतेचा जो त्रास निर्माण होतो तो उष्णतेचा त्रास आणि उष्मघात असे अनेक समस्या उद्भवायला लागतात. लहान लेकरांच्या बाबतीतल्या असो, महिलांच्या बाबतीतल्या असो किंवा प्रत्येक माणसाच्या बाबतीतल्या असो. याबाबत आपल्यासोबत चर्चा करायला आहेत आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे मॅडम. मॅडम नमस्कार, वन इंडिया मध्ये आपलं स्वागत. नमस्ते. नमस्ते. तर मॅडम, पहिला प्रश्न माझा तुम्हाला हा असणार आहे की उन्हाळा सुरू झालाय, तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता? नक्कीच. चांगला प्रश्न विचारला गेला. सुरुवातीला मी माझ्यापासूनच जर सुरुवात करायची ठरली, तर उन्हाळा हा माझा खूप आवडीचा ऋतू आहे. खूप फेव्हरेट आहे. कारण याच्यामध्ये माझे आवडीची फळं मला खूप प्रमाणात खाता येतात. हा. मला पाणी प्यायला भरपूर आवडतं, मला साजूक तूप खायला आवडतं, मला त्याच्यानंतर व्यायाम करायला आवडतं, प्राणायाम आवडतो. त्यानंतर थंड हवा रात्रीची हवीहवीशी वाटते. तर या सगळ्यांचा आनंद या ऋतूमध्ये घेता येतो. हं, आणि शरीराचे तापमान बॅलन्स ठेवण्यासाठी हा ऋतू सगळ्यात चांगला असतो, म्हणजे आरोग्यदायी असतो. त्यामुळे हा ऋतू मला मुळातच आवडीचा आहे. यामध्ये मी प्रथमतः सांगेल की मी लवकर उठून प्राणायाम पहिले अर्धा तास करते. हे माझं 12ही महिने रुटीन असतं. आणि हं, त्यानंतर ठरलेल्याप्रमाणे 1.5 तास हा एक्सरसाइज साठी असतो. 1 ते 1.5 तास. मग त्याच्यामध्ये जिम वर्कआउट असतात, योगा असतो, हं, अदरवाईज सायकलिंग, रनिंग, वॉक या सगळ्या गोष्टी असतात किंवा ट्रेकला जाणं. हं. आणि मग त्यानंतर माझा नाश्ता, मग दुपारचं जेवण, रात्रीचं सूर्यास्ताच्या नंतर किंवा सूर्यास्ताच्या आधी जेवण करणं. आणि मग संध्याकाळी झोपताना भूक लागू नये किंवा मध्यरात्री उठून पुन्हा भूक लागून त्रास होऊ नये शरीराला, हं, त्यासाठी मग हळदीचं दूध किंवा मग काही डाएटचे चिवडे असतात, या हं. अशा पद्धतीने सगळं खाऊन स्वतःला मेंटेन ठेवण्यात येतं. तर अच्छा. खरं सांगायचं म्हणजे हा माझा खूप आवडीचा ऋतू आहे, हं. तिन्ही ऋतूंमध्ये. आता तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही व्यायाम पण करतात, खाण्यापिण्याचे जे पदार्थ आहेत त्या गोष्टींवर पण हो. प्रकर्ष आणि लक्ष दिलं जातात. तर उन्हाळा सुरू झाला म्हटल्यानंतर पहिला प्रश्न हा, म्हणजे प्रत्येकांना ही समस्या निर्माण होते की जेवण जात नाही बाबा, त्यावेळेस मग काहीतरी इकडचं तिकडचं खायला पाहिजे असं. तर हे कसं, म्हणजे हे कसं बरोबर. माणसाने सांभाळायला पाहिजे किंवा ह्या बरोबर. ठिकाणी जिथे आपण जेवण जात नाही तिथे आपण काय खायला पाहिजे? हम्म. जेवण नकोसं वाटतं. उन्हाळा हं, ऋतूमध्ये बऱ्याच जणांना, आजच मी सकाळी आमच्या ऑफिसमध्ये चर्चा ऐकली की रात्रीचं जेवण नको वाटतं. हं, त्याच्यामुळे दुपारचं जेवण पोटभर असलं की मग रात्री तसंच झोपून जातो. पण मुळात आपल्याला योग्य आहाराचं जर आहारामध्ये आपण जर राहणार असो, तर हं, एम्प्टी स्टमक आपल्याला चालत नाही. म्हणून योग्य तो आहार आपल्याला संध्याकाळी घ्यावा लागतो, म्हणजे हं, हलका आहार घ्यावा लागतो. तर संध्याकाळच्या आहारामध्ये मुगडा खिचडी असो, दलिया असो किंवा भाज्यांचं सूप असो, अशा पद्धतीचा हलका आहार घेऊन झोपून जाण्यास हरकत नसते. पण कोणाकोणाला अगदी काहीही खाणं नको असेल, तर मग हं, डाएटचे प्रोटीन कंटेंट असलेले लाडू म्हणा किंवा डाएटचा चिवडा असतो, ते ज्याच्यामध्ये सगळे पफ असतात. म्हणजे हं, नाचणीचं पफ असतं, म्हणजे लाह्या असतात, साळीच्या लाह्या, हं, त्याच्यानंतर मुरमुरे, मखाना, ओट्स या सगळ्यांचा बनवून त्याच्यामध्ये हं, भाजलेले ड्रायफ्रूट टाकून वगैरे असा चिवडा सॉरी बनवण्यात येतो. हं, अदरवाईज मग ह्या सगळ्यांचाच लाडूही बनवण्यात येतो. हं, आणि दुपारच्या जेवणामध्ये जेव्हा आपल्याला सकाळी जर भरपूर असा नाश्ता, हेवी नाश्ता जर करण्यात आला, तर मग हं, दुपारी जेवण आपल्याला नको असेल, तर मग आपण फक्त फळांचा ज्यूस वगैरे घेऊ शकतो. जसं की हं, आता कैरीचं पन्ह आहे, कोकम सरबत आहे, बेल सरबत आहे, निलोफर सरबतही घरामध्ये बनवता येतं. म्हणजे हं, या सगळ्या शरीराला
पूरक अशा आहेत हा. म्हणजे डायबिटीज लोकही घेऊ शकतील अशा पद्धतीचे. निलोफर म्हणजे कमळाचं सरबत असतं. कमळाच्या पानांपासून बनवलेलं सरबत. तर मग ह्या सगळ्या गोष्टी शिकंजी आहे, जिरा पाणी आहे, धने पाणी आहे किंवा नारळाचं पाणी आहे. फार तर हं, फार मी मगाशी सांगितलं तसं फळांचे ज्यूस आपण घेऊ शकतो. मग त्याच्यामध्ये संत्री, अननस, हं, आवळ्याचं सरबत आपण घेऊ शकतो. अशा हं, पद्धतीने दर 2-3 तासाला आपण फक्त लिक्विडही घेऊ शकतो. कारण हं. उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण नकोच वाटतं त्यासाठी. शरीराला आता तुम्ही जे सांगतायत हे पेय आहेत, आपण हे घेऊ शकतो. हे पेय शरीराला कसं म्हणजे थंड कसं ठेवतात? किंवा मग कोणकोणते मुळातच पेय आपण त्यात असायला पाहिजे रोजच्या रुटीन मध्ये की शरीर हं, त्याने थंड हं, राहील? हं. हा, मुळातच उष्णता म्हणजे काय असतं की शरीराचे तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा वेगळे बनलेलं असतं. शरीराचे तापमान हे जास्त असतं, त्याच्यामुळे शरीरामध्ये उष्णता तयार होते. मग या शरीरातील उष्णतेचे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण हे बॅलन्स असावं. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते ते उष्णता निर्माण झाल्यानंतर आणि उन्हाळा ऋतू चालू झाल्यानंतर. मग आपण व्यायाम करत असेल तरी आपण घोट घोट पाणी घ्यायला हवं. आपण प्राणायाम करत असेल तरी एक 10-15 मिनिटाचा गॅप घेऊन पाणी सिप करायला हवं. म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण आपण मेंटेन ठेवायला हवं. त्यानंतर खरं सांगायचं म्हणजे शिकंजी, जिरा पाणी, धने जिरा पाणी, त्याच्यानंतर कोकम सरबत या घरगुती आपण व्यवस्थित आरोग्याला जपून अशा पद्धतीने बनवू शकतो. जेणेकरून आपण जर बाहेरील ताकाचं जर प्रमाण शरीरात वाढवलं तर ते आपल्याला माहिती नसतं ताज्या दुधाचं आणि ताज्या दह्याचं बनवलेलं आहे की नाही. कारण मग हं, त्यापासून व्याधी तयार होते. मग त्यापासून वेगळी उष्णता वाढू लागते आणि त्याच्यात भरमसाठ प्रमाणात साखर टाकलेली असते. साखर आपल्या शरीराला चांगली नसते. त्याच्यामुळे हं. ही उष्णता वाढते. मग साखर कोणती वापरण्यास घ्यावी तर धाग्यावाली मिश्री असते किंवा आता पाडव्याला येणाऱ्या त्या गाठी येतात हो त्या हो. सगळ्यात चांगल्या असतात. तर त्या हं, गाठी जरी पाण्यामध्ये टाकल्या एक 3 ते 4 तास आणि ते पाणी आपण बाकी सरबतांसाठी यूज केलं म्हणजे साखरेचं पाक गृहीत धरून हं, तरी शरीरातील तापमान वाढण्यास रोखण्यास मदत होते. अच्छा. शिकंजी जर बनायचं झालं तर शिकंजी म्हणजे त्याच्यामध्ये पुदिना असतात, हं. जिऱ्याची पावडर असते आणि हलकसं काळं मीठ असतं. तर आता तुम्ही थंडावा मला शरीराला एक दोन रेसिपीज सांगू शकतात का याच्या की कसं हो, बनवायला नक्की हवं? नक्की हा. नक्की. शिकंजीसाठी 1 ग्लासभर जर पाणी असेल आणि पाणी केवळ फ्रीज मधलंच वापरू नये. म्हणजे मी कटाक्षानं टाळते की फ्रीजचा वापर करण्यासाठी. फ्रीज मधल्या गोष्टी जर आपण खाण्यास घेतल्या किंवा आहारामध्ये असल्या तर शरीरातील तापमान अधिक वाढतं. हं, आपण कधीही बाहेरून घरात आलो तर आपल्याला वाटतं की थंड मस्तपैकी असं थंडगार पाणी प्यावं आणि ही तहान भागून टाकावी. पण वास्तविक पाहता तसं नसतं. हं. आपण जेव्हा फ्रीजमध्ये एखाद्या मशीनद्वारे थंड झालेलं पाणी जेव्हा आपण प्राशन करतो तर शरीरातील तापमान अधिक वाढतं. हं, आणि मग त्यापासून उष्णता तयार होते. मग आपल्याला वाटतं आपण थंड आहार तर घेतो, थंड पाणी तर घेतो, उष्णता हं. नेमकी मला कशी वाटते? तर सर्वप्रथम शरीरामध्ये जर आपल्याला तापमान बॅलन्स ठेवायचं असेल, तर फ्रिज मधल्या गोष्टी कटाक्षाने सर्वच गोष्टी टाळायला हव्या. म्हणजे रोजच्या ते रोज जे आपण भाजीपाला ताजा फळं फ्रीज मध्ये ठेवतो की थंड करून खायला हो, पाहिजे. म्हणजे ते हो. त्यातही नाही ठेवायला पाहिजे. फ्रीज मध्ये नाही ठेवायला पाहिजे. नाही ठेवायला पाहिजे, नाही ठेवायला पाहिजे. कारण रोजच्या रोज ताजी फळं, भाज्या आणून त्या बनवून आपण घ्यायला पाहिजे. फार तर फार जुन्या काळामध्ये आठवतं पोत्यामध्ये घालून भाज्या ठेवण्यात यायच्या किंवा हा, फळं रॅप केलं ठेवण्यात जायचं. यायचे. पाणी मारले जाते एक्झॅक्टली. तर ती योग्य पद्धत राहते. मग फ्रीज पहिले नव्हते. मग फ्रीज हं, आता आले. म्हणून तर म्हणतात की जुनं तेच सोनं. ज्या काही गोष्टी आधीच्या आपण जर अवलंब केला, तर मग आपलं आरोग्य बॅलन्स राहू शकतं किंवा आरोग्य टिकवण्यासाठी मदत होऊ शकते. शिकंजी मी सांगत होते. शिकंजी हा पदार्थ राजस्थानी किंवा उत्तर प्रदेशकडे सर्रास उन्हाळ्यामध्ये वापरला जातो. हे हं, एक प्रकारचं पेय आहे, थंड पेय. हं, ज्याच्यामध्ये जिरा पावडर, पुदिन्याची जर वाळून पुदिना ठेवला, त्याची हं, पावडर टाकली तरीही चालते. अदरवाईज ताजा पुदिना आता मिळतो तो त्याच्यामध्ये कट करून टाकायचा. हं, चिरलेली कोथिंबीर थोडीफार टाकायची, काळं मीठ टाकायचं हं. आणि माठातलं थंड पाणी त्यामध्ये यूज करून प्यायला हवं. मग त्याच पद्धतीने हे जे कोकम सरबत आपण हा, हे जे तुम्ही पेय सांगतायत हे आपण दिवसभरात कधीही पिऊ शकतो की एक स्पेसिफिक टाइम सकाळी किंवा संध्याकाळी झोपण्याआधी वगैरे असं? एक्झॅक्टली एक्झॅक्टली. संध्याकाळच्या 6 नंतर या गोष्टी नाही घेण्यात याव्या.
बेसिकली पाहता संध्याकाळच्या 6 नंतर हलका आहार असावा. त्यानंतर हं, फर्मंटेड फूड म्हणजे आंबवलेल्या गोष्टी नसाव्यात. थंड गोष्टी संध्याकाळच्या 6 नंतर नसाव्यात. म्हणून ऋतुमानानुसार जसा आपण आहार घेतो तसाच दिवसभरातील दिनचर्या सुद्धा आपली वेळेनुसार असावी. म्हणजे सूर्यास्त असतं, सूर्याचा उदय या गोष्टींना जपून असावं. तर संध्याकाळच्या 6 नंतर या गोष्टींचा वापर कटाक्षानं टाळावा. दुपारच्या वेळेला 12 ते 5 मध्ये या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. नारळाचं पाणी आहे, त्याच्यानंतर कोकम सरबत आहे, बेलाचं सरबत आहे. बेल फळ जे बेलाचं पत्र जे महादेवाला वाहिलं जातं, तर हं, त्याचं फळ हे उत्तम उष्णता दाहक आहे. म्हणजे हं. उष्णता वाढवण्यासाठी रोखलं जातं. शिवाय भूक वाढवतं आणि पचनक्रिया सुद्धा व्यवस्थित ठेवतं. बेलाच्या फळाचा आपण कसा वापर करू शकतो? म्हणजे ते हा खायचं की प्यायचं? हं, हा हा तर त्याचं सरबत आपण चांगल्या प्रकारे बनवू शकतो. बेल बेल नावाचं जे फळ असतं, तर त्यातला जो पल्प असतो तो ताजा काढून ठेवायचा आणि हे सगळे काही प्रिझर्व करून नाही ठेवायचे. म्हणजे आता आपल्याला बेल फळ मिळालं आणि त्याचं ताजं लगेच रस पिऊन टाकायचं. कधी कधी लोक साखरेचा पाक, लिंबाचा रस या सगळ्या हं, गोष्टी स्टोअर करून ठेवतात आणि त्यातलं व्हायटॅमिन उडून जातं. त्यामुळे बेलाच्या सरबतसाठी सांगायचं झालं तर बेल फळ त्यातला पल्प सगळा काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये त्याचा पल्प जो आहे तो ग्राइंड करून घ्यायचा व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये जिरा पावडर, धणे पावडर, काळी मिरीपूड थोडेफार प्रमाणात हं, आणि काळं मीठ या सगळं घटक मिक्स करून त्याचा पुन्हा एकदा मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आणि हं. तुम्हाला हवं असल्यास कापडातून तुम्ही गाळू शकता, अदरवाईज तसंच तुम्ही प्राशन करू शकता बेलाचं सरबत. आणि मग काही काही लोकांना ते गोडवा हवा असेल तर मग त्याच्यामध्ये गूळ किंवा धाग्यातली मिश्री तिची पावडर घरात बनवून ठेवायची. मग हं. साखरेचा वापर टाळावा असं माझं म्हणणं राहतं. कारण त्यातून होणारे विकार बरेच असतात आणि शिवाय कधी कधी आपण जी खडी साखर अख्खी जी टाकतो तर तिचे फायदे भरपूर असतात. मग आपल्याला तर फॉर्म्युला आहेच आहे सगळ्यांना की जे फायद्याचं आहे ते घ्यावं, जे फायद्याचं आहे तेच करावं, बाकीचं नको. म्हणून मग मोठी खडी साखर जी असते तर ती पावडर करून ठेवायची आणि त्यामध्ये मग तुम्हाला गोडवा जर हवा असेल बेल सरबत मध्ये तर हं. ती पावडर तुम्ही टाकू शकता. अदरवाईज गूळ सर्वात उत्तम राहतं. अच्छा, म्हणजे गुळाचा वापर आपण करू शकतो करू साखरेऐवजी. शकतो. साखरेऐवजी करू शकतो, पण थोड्या प्रमाणात. शिवाय गूळ उष्ण आहे हं. आणि गुळाचा फायदा असा राहतो की साखरे इतकीच कॅलरीज सेम असते. मात्र गुळाची कॅलरीज जरी सेम असली तरी ते शेवटी ग्लुकोजच आहे आणि त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतच. त्याच्यामुळे प्रमाणबद्धता योग्य ठरवून त्याचं प्राशन करायला पाहिजे. अ, ह्या म्हणजे आता हा जो काळ आहे की उष्णता आहे खूप जास्त, यात उष्माघाताचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात वाढतं. आणि हम्म, हम्म, आता म्हणजे पहिले तरी उन्हाचं टेम्परेचर जरा कमी असायचं, कारण निसर्गात आता बदल खूप जास्त प्रमाणात होतोय, तर टेम्परेचर पण हाय लेवलला आहे. हम्म. सकाळी 9 किंवा 10 वाजेच्या दरम्यान सुद्धा खूप ऊन असतं. तर हे बरोबर. उष्माघातात आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे बाहेर पडताना वगैरे? हम्म. उष्माघात मुळातच उष्माघातचा अर्थ असा असतो की शरीरातील तापमान वाढल्याने हं, शरीराला भेगा पडायला लागतात. मग त्या हं, हातांना भेगा असो, ओठांवर चीर पडायला लागते, जिभेला काही काही जणांच्या भेगा पडतात किंवा मूळव्याध दुखायला लागतात किंवा हं, मग तळपायाच्या टाचांमध्ये भेगा पडायला लागतात. तर उष्माघात म्हणजे काय? आपल्या शरीरातील तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जर वाढ होण्यात आली तर हं, मग उष्माघात होईल. तर त्यालाच आपण काय म्हणतो? सनस्ट्रोक. मग हं, त्यावेळेस ब्लड प्रेशर हाय होऊन त्याचा त्रासही शरीराला होऊ शकतो. मग अति हं, घाम येणे, लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे, टाचांना भेगा पडणे, शरीरातील कुठल्याही अवयवांना भेगा पडणे, एकूणच स्किन मध्ये ड्रायनेसपणा येणे. मग त्या त्रासाला सामोरं न जाण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, मी सुरुवातीला सांगितलं तसं, की पाण्याची पातळी बॅलन्स ठेवणं. तुम्हाला प्रत्येकाची पाण्याची गरज ही वेगवेगळी असते. हं, प्रत्येकाच्या उंची आणि वयानुसार किंवा वजनानुसार त्याची पाण्याची पातळी ठरवलेली असते. साधारणतः प्रत्येक माणसाला 4 ते 5 लिटर पाणी पिण्याची गरज असते. पण हं, पाणी पिण्याची वेगळी पद्धत असतात. कोणाला असा गैरसमज असतो की पाणी प्यायला भरपूर सांगितलं किंवा ग्रीष्म ऋतू आलेला आहे तर मग ढसाढस 1 ते 1.5 लिटर पाणी एकाच वेळेला कुणी कुणी संपवतं. एकदा की तोंडाला बॉटल लावली की ती हं, 1 लिटर पर्यंत संपवून टाकण्यात येतं. परंतु हं, ही अयोग्य पद्धत राहते. योग्य पद्धत पाण्याची तुमच्या गरजेनुसार असते. तुम्हाला हं, जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा घोट घोट म्हणजेच पाणी सिप सिप पिण्यात यायला पाहिजे. हं. आता तुम्ही जे सांगितलं की रोज ऍटलिस्ट नाही काय तर 4 ते 5 लिटर पाणी प्यायला गेलं पाहिजे. त्यात हम्म, जर कधी हम्म, आपण हम्म. ज्यूस वगैरे पण दिवसभरातला पितोय, तर मग हे काउंट होतं का त्यात?
एक्झॅक्टली होतं, एक्झॅक्टली. आपण कोकम सरबत किंवा उसाचा रस, ताक पिण्यात घेतो. तर दह्यामध्ये आपण पाणी टाकतो तेव्हा ते ताक होतं. मग हेही प्रमाण त्याच्यामध्ये कन्सिडर करण्यात येतं. अच्छा. आहारात कोणकोणते पदार्थ असायला पाहिजे प्रामुख्याने? उन्हाळ्यामध्ये पाणीदार फळांचा, पाणीदार भाज्यांचा समावेश असावा. मग पाणीदार भाज्या कुठल्या असतात? तर रानभाज्या. हम्म. जुन्या पद्धतीमध्ये कुठल्या भाज्या घेण्यात यायच्या? तर त्याच्यामध्ये माठाची भाजी, चिलाची हा. भाजी, तांदूळचा, हम्म. जेणेकरून आपली हीट शरीरामध्ये वाढणार नाही आणि शरीराचं तापमान बॅलन्स राहील. म्हणजे शरीरामध्ये पाण्याची पातळी बरोबर मेंटेन राहील. मग त्यामध्ये अजून पाथऱ्याची भाजी एक असते. हम्म. अळूची भाजी असते. अळूच्या पानांच्या देठाचेही धिरडे बनवतात. तर मग हे बॅलन्स ठेवतं. आणि मग त्यासोबत आपल्याला माहितीच असतं, काकडी आहे, बीट आहे. ज्या फळांमध्ये किंवा भाज्यांमध्ये जेव्हा आपण त्यांना कट करतो तर ते रसरशीत असे दिसतात. तर त्याचा आपण आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. हम्म. जेणेकरून सपोज आपण बीटला जर कट केलं तर तो सगळा असं लिक्विडिश असा दिसतो ना, तर हम्म. त्याचा समावेश करायला पाहिजे. मग असंच. आणि काकडीचे आवर्जून साल काढण्यात नाही यावेत. कारण काकडीच्या सालमध्येच फायबर असतात आणि आपण काकड्या खाण्यास घेतल्या की पहिले त्याचे साल काढून टाकतो. हम्म. बीटचे आपण साल काढतो, गाजरचे साल काढतो आणि आपण मुद्दामून आपण स्वतःहून त्याचे फायबर्स कट करून टाकतो. पण हम्म. फायबर्सची शरीराला अत्यंत गरज असते. त्याच्याशिवाय फायबर्स शिवाय तुमचे पोट किंवा गट हेच सुधरत नाही. आणि हम्म. मग उन्हाळ्यामध्ये पचनाचेही विकार होतात. जेणेकरून मग पचन व्यवस्थित झालं नाही किंवा पोट व्यवस्थित हम्म. साफ झालं नाही किंवा ऑलरेडी शरीरात आलेला ड्रायनेस असतो, मग पाईल्सला जर त्रास वगैरे असेल तर मग तुमचं पचन व्यवस्थित नसेल तर मग तुम्हाला व्हायटामिन्स, इलेक्ट्रोलाइट्स या गोष्टींची पूर्तता होणार नाही. मग हम्म. उष्माघातला आपल्याला फेस करावं लागतो. जेणेकरून काही काही लोकांचं घोळणा वगैरे फुटतो, नाकातून रक्त येतं. हम्म. मग हम्म. त्याला ते कांदा वगैरे लावण्यात येतो. म्हणजेच काय, जर जेव्हा हे अपोजिट असतं, जेव्हा हीट वाढते तेव्हा त्याला थंड गोष्टींचं आवरण द्यावं लागतं. अशा हम्म. पद्धतीने. उन्हाळ्यात ड्राय फ्रुट्स खायला हवेत का? कारण ते तर उष्णवर्धक असतात. तर मग आपण ते खाऊ नक्कीच खायला शकतो. हवं. हम्म. खाऊ शकतो, नक्कीच खाऊ शकतो. पण त्यांचं प्रमाण योग्यता असावी आणि कुठले कुठले ड्रायफ्रुट्स खाण्यात घ्यावे याची एक पद्धत सगळ्यांना माहिती असावी. हम्म. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रायफ्रुट्स हे ओव्हरनाईट सोक असावे. एखाद्या आपण काचेच्या ग्लासमध्ये जर ड्रायफ्रुट्स भिजवणार असेल तर ते ओव्हरनाईट सोक असावे. आपण कधीही ड्रायफ्रुट्स असे हातात घेतले आणि खाल्ले असं कधीही करू नये. सगळ्यात सुरुवातीला मला सांगावं असं वाटतं की ड्रायफ्रुट्सचं पाणी असावं किंवा हम्म. कुठल्याही भाज्यांचं उकळते पाणी असावं. हे कधीही बेसिंगमध्ये फेकून देण्यात येऊ नये. म्हणजे हम्म. किचनमध्ये, स्वयंपाकघरातील महिलांनी कधी जे काही वापरण्यात येणारं पाणी असतं तर ते इझिली फेकून देऊ नये. त्यांच्यामध्ये महत्वाचे कंटेंट असतात जे आपण ते वॉश आउट करतो. तर ड्रायफ्रुट्स आपण रात्रभर भिजवले तर त्याचा पाण्याचा कलर आपल्याला सांगतो, रंगीत कलर असतो, जे हम्म. की शरीराला त्याची आवश्यकता असते आणि आपण पाणी टाकून देतो आणि ड्रायफ्रुट्स खातो. मग तिथे तुमची उष्णता वाढणार. त्याच्यामुळे पाण्याचा समावेश असावा. आणि हम्म. ड्रायफ्रुट्स मध्ये अंजीर, हम्म. काळे मनुके, त्याच्यानंतर अक्रोड यांचं प्रमाण असावं. बदामाचं एखाद दोन प्रमाण असावं, कारण बदाम हे उष्ण असतं. हम्म. आणि त्यासोबतच प्राणायाम जर बॅलन्स मध्ये तुम्ही असाल तर हम्म. ड्रायफ्रुट्सही खाण्यात जर कधी ड्रायफ्रुट्स किंवा इतर गोष्टींचाही तुमचा वापर जर जास्त झाला तर प्राणायाममध्ये शीतली आहे, अनुलोम विलोम आहे. तर या गोष्टींनी तुमचं शरीर पुन्हा एकदा बॅलन्स राहू शकतं. म्हणजे कधी कधी खाण्यात जर असं 2-3 बदाम गेले आणि माझी आता उष्णता वाढेल तसं नसतं. मग तुमचं प्राणायाम शरीर बॅलन्स करत असतं. म्हणजे हम्म. थोडक्यात मला सांगायचं असं की तुमच्या आहारामध्ये जरी कमी जास्त झालं तर तुमच्या ऍक्टिव्हिटी तशा मेंटेन असाव्या, म्हणजे तर मग तो समतोल होतो. हम्म. अशा पद्धतीने ड्रायफ्रुट्स खायला हवेत. बऱ्याचदा असं पण सांगितलं जातं की आहारात रात्रीच्या जेवणानंतर फळं खाऊ नये. हे योग्य आहे का? हम्म, बरोबर आहे. संध्याकाळी 6 नंतर फळे खाण्यात येऊ नये. त्याला कारण असं आहे की संध्याकाळी एकतर हलका आहार असावा, हम्म. जो की, कारण आपली ऍक्टिव्हिटी नसते संध्याकाळच्या 6 नंतर. बऱ्याचदा आपण जेवण करतो आणि त्याच्या 1.5-2 तासानंतर आपण झोपून जातो. तर हम्म. फिजिकल ऍक्टिव्हिटी नसते तर मग पचण्यास जड असतं. हम्म. त्यानंतर सूर्यास्तानंतर म्हणजे सनसेट नंतर आपण जो काही आहार घेऊ तर ते आपले गट हेल्थ मध्ये पाईप्स असतात, इंटेस्टाईन असतात, लहान आतडे असतात, मोठे आतडे असतात, तर यांच्यामधून त्यांचं पचन होत नाही. त्यामुळे मग आपण जेव्हा आंबट गोष्टींचा समावेश करतो संध्याकाळच्या 6 नंतर, टोमॅटो आहेत, फळं आहेत, फर्मंटेड फूड आहेत, म्हणजे आंबवलेल्या गोष्टी आहेत, मग यांचा समावेश केला तर मग आणखी पित्त वाढण्यास मदत होते. आणि मग पित्त वाढलं तर मग आपण म्हणतो
की हम्म उष्णता वाढणे म्हणजे ताप येणेच असं नसतं. तर हम्म त्याचं उष्णता वाढण्याचं रूपांतर पित्तामध्ये पण होतं. आणि पित्त वाढलं तर मग जळजळ होणं, मळमळ होणं, उलटी होणं, त्याच्यानंतर हम्म रक्त बाहेर पडणं. थोडक्यात काय की जेव्हा आपण दूध तापवायला ठेवतो आणि तापलेलं दूध पातेल्यात हम्म न राहता ते पातेल्याच्या बाहेर येतं, त्याच पद्धतीने शरीरातीलही तापमान अति वाढलं तर मग ते रक्तवाटे किंवा भेगामार्फत बाहेर यायला लागतं, म्हणजे पॉइझन वाढतं. आणि मग व्याधी चालू होतात, ब्लड प्रेशर वाढतं, जेणेकरून आपल्याला ऍडमिट वगैरे व्हावं लागतं. पण बऱ्याच जणांना सवय असते की म्हणजे दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो त्यात काकडी, बीट वगैरे मग हे टाळायला हवं का रात्री पण? संध्याकाळी खाण्यास हरकत नसते. सॅलडला कधीही परमिशन असते. दुपारी असो, सकाळी असो, संध्याकाळी असो. कारण काकडी, गाजर आणि बीट, त्याच्यानंतर मुळा किंवा हम्म कॅबेज, हम्म लेट्यूस या सगळ्या गोष्टी आपण सॅलडमध्ये समावेश जास्त करतो. किंवा ते आपण जेवणाच्या सोबत घेतो किंवा जेवणाच्या आधी घेतो. मग यांना कधीही परमिशन असते. तिन्ही टाइम असते. हम्म. आता टोमॅटोचा तुम्ही वापर फक्त तुम्ही संध्याकाळच्या हा 6 आंबवले. नंतर करू. हम्म. आता तुम्ही जसं म्हटलं की उष्णतेचा त्रास होतो, जळजळ व्हायला लागते आणि शिला वगैरे गेल्यावर रक्त येणं वगैरे. तर या समस्या कशा टाळायला पाहिजे आपण किंवा घरगुती काय उपचार याच्यावर करता येते? नक्कीच. पाण्याचं प्रमाण एकतर तुमच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये घेण्यात यावं. हम्म त्यानंतर ताज्या बनवलेला घरगुती दह्यापासून बनवलेलं ताक आणि कधीही दही, त्यानंतर योगर्ट या गोष्टी असतात तर या प्रोबायोटिक असतात. हम्म म्हणजे यांच्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात, जे की हम्म शरीरात गेल्यानंतर ते आपल्या कुठल्याही व्हायरस शरीरात गेल्यानंतर त्यांच्यासाठी फाईट करायला ते तयार असतात. म्हणून प्रोबायोटिकचा आहारामध्ये समावेश असावा. म्हणजेच काय? ताज्या घरगुती गाईच्या दुधापासून बनवलेलं दही आणि त्यापासून बनवलेलं ताक. तर याचा समावेश असावा प्रोबायोटिकचा. दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते की कधी पण लोक दूध आहे किंवा दही आहे किंवा ताक बनवताना त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण सर्रास करतात. हम्म जेव्हा प्रोबायोटिक तयार होतं किंवा फर्मंटेड एखादं फूड तयार होतं तर त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरियांची ग्रोथ होते. आणि मग हम्म त्याच्यावर जेव्हा आपण मीठ असं टाकतो, काळं मीठ असो किंवा व्हाईट कलरचं सॉल्ट असो, तर ते हम्म टाकल्यानंतर बॅक्टेरियाची डेथ होते. मग आपल्या शरीरामध्ये त्याचा काही उपयोग होत नाही, शिवाय टेस्ट गृहीत धरली तर. त्यामुळे मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये नसावं. जेव्हा आपल्याला दही खायचंय तर ते तसंच असावं. त्याच्यामध्ये काळं मीठ किंवा पांढरं मीठ हम्म. यांचं प्रमाण नसावं त्याच्यामध्ये. पण आणि बऱ्याच जेव्हा जणांना उष्णतेचा म्हणजे त्रास फळावर पण मीठ होतो, टाकून आवडतं खायला. तर हा मग एक्झॅक्टली हा हा एक्झॅक्टली एकदम. तर त्या मग ते पण इलेक्ट्रोलाइट टाळायला जर हवं. आपल्याला बॅलन्स करायचे असतील हम्म शरीरामध्ये, जेव्हा सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराइड्स आहेत, तर यांचं प्रमाण काय होतं की अति घाम येणं किंवा उष्णता जशी जशी वाढत जाते तर इलेक्ट्रोलाइट्स कमी होत जातात. हम्म घामाद्वारे सुद्धा ते बाहेर पडतात. मग इलेक्ट्रोलाइट जर बॅलन्स ठेवायचे असतील तर मग तुम्ही सरबतांमध्ये मीठ टाकू शकता. किंवा हम्म तुम्हाला आपल्या जेवणामध्ये आपण भाज्यांमध्ये आपण मीठ टाकतोच, तर मग हम्म एक्स्ट्रा मीठ टाकून खाण्याची गरज नसते. हम्म आणि अजून एक तो मगाशी सांगता सांगता विषय राहिला की जेव्हा भेगा पडतात किंवा ड्रायनेस येतो तर हम्म सर्वात उत्तम असं असतं की मातीच्या भांड्यातील पाणी पिणं. हम्म. पहिले आपल्याला बघण्यास मिळायचं रांजण असायचे, जे हो. की अ, भरून अगदी ते एकतर बेस लेवलला बनवलेले असायचे, त्याच्यामध्ये पाणी थंड राहायचं आणि कुणी आलं की त्याच्यातून पाणी आपण असं तांब्यातून घेऊन टाकायचं, म्हणजे ते पाणी जास्त पिण्यात जायचं आणि ते हम्म नैसर्गिक पद्धतीने थंड होऊन जायचं. त्याच्यामुळे फ्रीजचा वापर नसावा, जेणेकरून उष्णता वाढणार नाही. माठ आहे, केळी आहे, रांजण आहेत. तर हल्ली आता आपल्याला रांजण बांधून त्याच्यामध्ये पाणी साठवणं होत नाही, तर मग केळी वगैरे यांचा वापर करावा. जे छोटे लाल मातीचे भांडे असतात ते. हम्म त्याच्यामधनं दोन गोष्टी आहेत. आपल्या शरीराला उष्णतेपासून रोखण्यासाठी ही मदत होते आणि शिवाय हे गोरगरीब लोक आहेत, त्याच्यानंतर कुंभार आहेत किंवा हम्म. मातीचे भांडे विकणारे व्यापारी आहेत, यांना रोजगार मिळण्यासाठी सुद्धा हातभार मिळतो. हो ते तर आहेच. अजून एक दुसरी गोष्ट की उन्हाळ्यात व्यायाम करायला हवा किंवा मग तो किती वेळ हम्म. करायला हवा? जे की बरेच जण हम्म. जिम मध्ये जाऊन खूप जास्त प्रमाणात व्यायाम करतात आणि मग त्याने हृदयविकार वगैरे असे त्रास पण होतात. अगदी अगदी खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. हम्म व्यायाम करायला तर 12ही महिने निदान आपण 30 मिनिटे काही करत नसेल व्यायाम, तर 30 मिनिटे चालण्यास तरी जायला पाहिजे, असं मी सर्रास माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या पेशंटला मी सुचवते. आणि जर तुम्ही योगा जिम जॉईन असालच
तर मग उत्तम आहे. आणि जिम वर्कआउट करत असाल तर वेट ट्रेनिंगकडे लक्ष असावं, म्हणजे हाय इंटेन्सिटी वर्कआउट नसावं, जेणेकरून आपल्याला जास्ती दमछाक लागेल, जास्ती पाणी पिण्यात जाईल. आणि मग हं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ब्लड प्रेशर हाय होण्यासाठी व्याधी चालू होऊ शकतात. त्याच्यामुळे हं. फास्ट असा व्यायाम नको, कार्डिओ ऍक्टिव्हिटी कमी असाव्यात उन्हाळ्यामध्ये. आणि वेट ट्रेनिंग किंवा सर्वात उत्तम योगासनांना प्राधान्य देणं चांगलं राहतं. हं. व्यायाम प्राणायामाची करताना पद्धत पाणी किती सांगते. प्यायला हवं? सिप सिप पाणी प्यावं. तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा, म्हणजे घोट घोट पाणी पिण्यास हरकत नसते. हं. जेव्हा जेव्हा आ- गरज वाटेल तेव्हा. आता हे आपल्या सगळ्या प्रौढ लोकांबद्दल बोलणं झालंय. आपण आता लहान बाळांकडे जाऊयात. लहान बाळांची उन्हाळ्यात कशी काळजी घेतली पाहिजे, आरोग्याची पण आणि खाण्यापिण्याची पण? हम्म. लहान मूल म्हणलं की त्यांना पहिले उन्हाळा त्यांनाही खूप आवडत असतो. हो. एकतर बर्फाचे ट्रे बाहेर त्यांना काढता येतात, थंड पाणी फ्रीज मधलं घ्यायला आवडतं. म्हणून हा. घरातल्या मोठ्या माणसांनीच किंवा त्यांच्या आई लोकांनीच फ्रीज मध्ये काही सामान ठेवू नये. आणि मग त्यांनाही माठातलं पाणी किंवा हेच पाणी आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं असं त्यांना माहिती होऊन ते त्याच गोष्टींचा अवलंब करू शकतात. हं. आईस्क्रीम सगळ्यांना आवडते, लहान हो. मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत. आणि आईस्क्रीम ती आपण जे बाहेर साखर टाकून बनवतो, हं, तिला स्टोअर करतो आणि मग ती आपण खातो आणि त्याने उष्णता वाढते. तर हं. सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की मी कोणावरही आक्षेप घेऊ शकत नाही. आईस्क्रीमचे दुकानं आहेत बाहेर किंवा कुल्फी वगैरे आहेत, पण जरा काळजी घ्यावी किंवा स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. जर आपण बाहेर फिरण्यास वगैरे गेलो आणि त्या आईस्क्रीमचा इंटेक झाला तर ठीक आहे, पण आता घरातच आहात आणि सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आता अवेलेबल होतात बाहेर सुद्धा. तर मग योगर्ट किंवा दही यांच्यामध्ये फ्रूटला कट करून टाकायचं आणि तुम्हाला हवा असलेला इसेन्स त्याच्यामध्ये टाकायचा. त्यानंतर सनफ्लॉवर सीड्स मिळतात, पंपकिन सीड्स मिळतात, सब्जा आहे. या सगळ्या हं, गोष्टी त्याच्यामध्ये प्रमाण पद्धतीने टाकून ते डिफ्रेश मध्ये सेट करण्यास ठेवायचं आणि आईस्क्रीम चविष्ट होऊन जाते. खूप लोकांना ही आवडून जाते. आता हं. थोड्याच दिवसात आंब्याचं स्वागत होणार आहे, तर आंबाही हो. त्याच्यामध्ये कट करून टाकली तर टेस्टही लागते आणि आरोग्यालाही चांगली आहे. लहान हं, मुलांना मला तर सुचव वाटतं की अशा प्रकारचं आईस्क्रीम खाण्यास द्यावं. सरबत त्यांना खूप आवडतात, म्हणजे कलर्सच्या भाज्या, हं, कलरफुल सरबत असे लहान मुलांना खूप आवडतात. कलर्स दे ना, त्यांना कलर्सवर खूप प्रेम असतं. तर हं, मग त्यांच्या आहारामध्ये बीट आहे, काकडी, त्याच्यानंतर ताक, हं. ताकापासून बनवलेली लस्सी, लस्सीसाठी वापरण्यात येणारी मोठ्या खडी साखरची पावडर, अशा पद्धतीचा त्यांचा आहार मेंटेन ठेवावा. आणि ताज्या भाज्यांचा, ताज्या फळांचा आहारात समावेश करावा. उष्ण पदार्थांपासून बचाव करावा लहान मुलांना सुद्धा. आणि कलरफुल सरबतांमध्ये सांगायचं झालं तर मग आता आपण डिस्कस केलं तसं कोकम सरबत, बेलाचं सरबत, कोथिंबिरीचा रस त्यांना प्यायलाच द्यावा. आणि मग तो वेगळ्या प्रकारे आपण बनवा, तिला गाळून त्याच्यानंतर ग्रीन ज्यूस आहे, हं. ग्रीन सूप आहे, असं केलं की मुलांना आवडतं. अननसाचा रस असतो, त्याच्यानंतर संत्री आहे, या गोष्टी त्यांना हं. सरस आवडून जातात. पण साखरेचा वापर करण्यापेक्षा मग धाग्यावाली मिश्री किंवा मग पत्री खडी साखर एक मिळते, तिची पावडर करून किंवा नाहीच काही तर मग गुळ असा वापर करावा. उन्हाळ्याचा महिलांच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात? त्यात सर्वात गरोदर महिलांना पण खूप काळजी काळजी घेण्याचं सांगितलं जातं. घ्यावी लागते. अगदी अगदी सर्वात काळजीचं कारण बनतं की उन्हाळ्यात होणारा मासिक पाळीतील त्रास. हं, उष्णता वाढल्याने अति रक्तस्राव होतो किंवा गाठीच्या स्वरूपात तो रक्तस्राव होतो, तर तो होऊ नये म्हणून तुमच्या आहारामध्ये प्रत्येक महिला कुठलीही, म्हणजे 15 वर्षापासून ते मेनोपॉजची ही हं, तिथपर्यंत पोहोचलेली सगळ्याच महिलांनी आहारामध्ये आपलं शरीराचं टेम्परेचर बॅलन्स कसं राहील याकडे लक्ष द्यावं. मग सब्जा, ताक, मी आता सांगितलेल्या सगळ्या भाज्या, फळं, या सगळ्या गोष्टींचा समावेश असावा. कोकम आहे, कोकम सरबत तुम्ही घरीच बनवू शकता. त्यामध्ये रात्री झोपताना काचेच्या ग्लासमध्ये 2 ते 3 आमसूल भिजत घालायचे, त्याच्यामध्ये जिरा टाकायचा आणि हं, मोठी खडीसाखरचा एक तुकडा टाकून द्यायचा. मग दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये धने पावडर असते, तर ती धने पावडर आणि या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये फिरून तो गाळून ते कोकम सरबत वापरावं. आणि लोकांना आवडत असेल तर मग त्याच्यामध्ये नारळाचं दूध आहे किंवा हं, मग तसंच तुम्ही आहारात घ्यायला हवं. तर थोडक्यात असं की गरोदर महिला आहेत तर त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये हं, म्हणून पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्यावं.
आणि बाहेर निघताना कंपल्सरी छत्री, गॉगल, टोपी याचा वापर करावा. हं. कपडे कोणते घालू शकतात लहान मुलं पण आणि महिला हम्म. असो किंवा पुरुष म्हणजे उन्हाळ्यात बाहेर पडण्या हे सर्वच हं, सगळ्यांनीच उन्हाळ्यामध्ये कपड्यांची काळजी घ्यायची ठरली तर सुती आणि हं, फिक्कट रंगाचे कपडे घालावेत. फिक्कट रंगाचे म्हणजे फिक्कट निळसर आहे, हं, पिवळा फिक्कट आहे. तर असे फिक्कट रंगाचे आणि पांढऱ्या रंगाचे सुती कॉटन कपडे वापरायला हवे. हं, त्यानंतर बाहेर निघताना मी आता सांगितलं तसं स्कार्फ, टोपी, गॉगल, छत्री यांचा सोबत असावं, म्हणजे हे घेऊनच बाहेर पडावं असं ठरवावं. हं, आणि सोबत पाण्याची बॉटल अवश्य असावी. आपल्या घरातल्या माठामध्ये थंड झालेलं पाणी आपल्यासोबत पाणी अवश्य सोबत असावं. हा, मला एक सांगावसं वाटतं की आपल्याला हे सगळं माहिती असतं की काय खावं आणि कसं खावं. उन्हाळ्यामध्ये काय काय गोष्टींचा समावेश करावा, शरीराला टेम्परेचर पासून कसं बचाव करावा हे सगळं माहिती असतं. पण मला सांगावसं वाटतं की काय करू नये याकडे पण लक्ष द्यावं. हं, एकतर दुपारी 12 ते 4 मध्ये बाहेर पडणं टाळावं शक्यतो. अति हं, महत्वाचे कामं असतील तर ते 12च्या आतमध्ये किंवा 4 नंतर. त्यानंतर प्राणायामाचा अवश्य तुम्ही रोज प्राणायाम तुम्ही केले पाहिजे. त्याच्यामध्ये शीतली प्राणायाम असतो, अनुलोम विलोम आहे, भस्त्रिका आहे, भ्रामरी आहे, ओंकार आहे. हे सगळे प्राणायाम तुम्ही अवश्य करावे. आणि रात्रीचं जागरण टाळावं. हं, त्यानंतर अति मसालेदार, त्यानंतर फ्रीज मधील खाणं, या गोष्टींचा समावेश टाळावा, जेणेकरून आपण काय करू नये हे कळल्यानंतर काय हं, काय करावं हे सहजच उपलब्ध होऊन जातं किंवा आपल्याला सहजच ते मिळून जातं. पण काय करू नये ह्या गोष्टींकडे फोकस करावा. हं, आणि उन्हाळा या ऋतूचं आनंदाने स्वागत करावं. हं. त्यासाठी सगळ्यांना माझ्याकडनं हॅपी समर एन्जॉय करा, पण स्वतःची काळजीही घ्या. तर मित्रांनो आपल्यासोबत होत्या माधुरी ठोंबरे यांनी आपल्याला म्हणजे लहान मुलांचं आरोग्य असो, महिलांचं आरोग्य असो, पुरुषांचं आरोग्य असो, आपण काय खायला हवं, कोणते फळं खायला हवे, कोणते पेय प्यायला हवेत, व्यायाम करायला हव्यात का, हे जे आपल्या रोजच्या रुटीन मधले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. तर मीही तुम्हाला हेच सांगणार आहे की उन्हाळा सुरू झालाय, खूप जास्त प्रमाणात ऊन पडतंय, त्यामुळे प्रत्येक गोष्टींची काळजी घ्या. तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन या निमित्ताने मिळालेलं आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.